13 मधील जनतेला माझा नमस्कार. मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून मी सामाजिक कार्य करत आहे. 2001 ते 2006 पर्यंत मी नगरसेवक होतो. नगरसेवक असताना मी अनेक विकासाची कामे केली, जे आज पण ते वार्डामध्ये आहेत. शंकरनगर भागामध्ये, संजयनगर भागामध्ये, भवानीनगरमध्ये मी केलेली कामं पूर्णपणे आहेत आणि जनता मला विश्वासात घेतेच, तसं की बाबा तुला मतदान देऊ, कारण तू केलेली कामं आतापर्यंत कोणी केले नाही. आणि निश्चितच मला शंकरनगर, संजयनगर, भवानीनगरमधील लोक मतदान करतील माझ्या मुलाला, अशी विनंती आहे मला. आपण कुठल्या पक्षाकडून उभा आहात? मी सध्या वंचित बहुजन आघाडीतर्फे पुरस्कृत केलेला आहे. वंचित बहुजन आघाडीने मला पुरस्कृत केलं आहे. माझा मुलगा विशाल, त्याची निशाणी शिट्टी आहे. आपला मुलगा तरुण युवामध्ये फार उत्कृष्ट दिसत आहे. त्याच्या पाठीमागं जनतेनेही चांगला कॉल दिला असून आपण प्रभाग क्रमांक 13मध्ये जर निवडणूक आले तर आपण नागरिकांसाठी काय विकास कार्य करताल? मी ते पॉम्पलेटवर टाकलेलंच आहे, कारण नाल्या बनवायच्या, रस्ते बनवायचे, त्याच्यामध्ये सर्व नगरसेवक भ्रष्टाचार करून पैसे कमवतात. मला पैसे कमवायचे नाही, कारण मी मागच्या वर्षीत मी पैसे कमवले नाही आणि ह्या येणाऱ्या निवडणुकीत निवडून आलो तर मला पैसे नाही कमवायचे. माझ्या जीवनामध्ये माझ्या पॉम्पलेटवर ठेवलेलं आहे मी, की खूप झालं जनतेचा विकास, आता घडूया सुशिक्षित पिढी. मला माझ्या स्वप्नातला भव्य दिव्य असे एक वाचनालय, ज्यामध्ये येणारी पिढी MPSC, IPSC, UPSC, डॉक्टर, इंजिनियर घडले पाहिजे. त्याकरता आपण मला मतदान देऊन माझे हात बळकट करावे, अशी माझी विनंती आहे. माझी निशाणी शिट्टी आहे. मला एक सुसज्जित असं एक वाचनालय तयार करायचे, की जिथं 24 तास मुलं वाचनालय बसून चांगल्यापैकी अभ्यास करतील. प्रत्येक उमेदवार आता मुलांना, नवीन जी पिढी आहे त्यांना दारूचं आमिष दाखवून, दाब्याचं आमिष दाखवून त्यांना ती पिढी बर्बाद करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. मी सर्व माझ्या मित्रांना, बांधवांना सांगतो, माझ्या वाड्यातील सर्व नागरिकांना सांगतो, की कुठल्याही उमेदवारासोबत दारू, पार्ट्या, सिगारेट ओढू नका आणि रस्त्यावरती फिरू नका आणि कोणी पैशाच्या आमिषाला बळी पडू नका. आणि तुमचं पुढचं भविष्य आहे, कारण आज कधी भांडण झालं, तंटा झाला, तुमच्यावर गुन्हे दाखल होतील आणि तुमचं फ्युचर बरबाद होईल. म्हणून तरुण बांधवांनी संध्याकाळी 8च्या नंतरच घराच्या आतमध्ये असलं पाहिजे. बाहेर या लोकांच्या नादी लागून फिरू नका, कुठल्या धाब्यात जाऊ नका. मतदान जो योग्य माणूस आहे त्याला मतदान होणारच आहे. आपण त्याची चिंता करू नका. धन्यवाद.